जय भीम, नमो बुद्धाय। मी भीमकन्या अंजली। माझी बौद्ध बांधवांना, आंबेडकर समाजातील लेकरांना आणि बौद्ध झालेल्या 59 जातीतील बांधवांना नम्र विनंती आहे की आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर सन 2027ची भारत जनगणना सुरू झालेली आहे। 16 मे ते 14 जून या कालावधीमध्ये जनगणना अधिकारी कर्मचारी म्हणजेच प्रगणन तुमच्या घरी येतील आणि तुमची व तुमच्या कुटुंबाची माहिती घेतील। तसेच 33 प्रकारचे प्रश्न विचारतील। उदाहरणार्थ, तुमचं घर मातीचं आहे की सिमेंटचं आहे, तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत, तुम्ही कोणते वाहन वापरता, अशा प्रकारचे 33 प्रश्न विचारतील। त्याची तुम्ही अचूक उत्तरे नोंदवून घ्या। इथून सुरू होतो तुमचा जनगणनेचा महत्त्वाचा टप्पा। म्हणजेच प्रगणन तुम्हाला 3 महत्त्वाचे प्रश्न विचारतील। तर माझ्या बौद्ध बांधवांना, आंबेडकर समाजातील लेकरांना आणि बौद्ध झालेल्या 59 जातीतील बांधवांना नम्र विनंती आहे की जेव्हा प्रगणन तुम्हाला हे 3 महत्त्वाचे प्रश्न विचारतील तेव्हा तुम्ही त्याची अचूक नोंद करून घ्या। तर पहिला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमचा धर्म। तुमचा धर्म बौद्ध असाच नोंदवून घ्या। चुकूनही हिंदू लिहू नका। जरी तुमच्या प्रमाणपत्रावर हिंदू लिहिले असेल तरीही कुणालाही न घाबरता तुम्ही तुमचा धर्म बौद्ध असाच नोंदवून घ्या आणि याची अचूक नोंद झालेली आहे का याची प्रगणनकडून खात्री करून घ्या। दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमचा प्रवर्ग व जात। तुमचा प्रवर्ग अनुसूचित जाती म्हणजे SC आणि तुमची जात जी असेल, उदाहरणार्थ महार, मातंग अशीच नोंदवून घ्या आणि तुमच्या प्रवर्गाची व जातीची अचूक अशी नोंद झालेली आहे का याची प्रगणनकडून खात्री करून घ्या। तिसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमची भाषा। मराठी, हिंदी ही भाषा तुम्ही नोंदवलेलीच असेल, परंतु बौद्ध भाषा म्हणजेच भाषा पाली याची प्रथम क्रमांकावर नोंद करून घ्या आणि तुमच्या भाषेची म्हणजेच पाली भाषेची प्रथम क्रमांकावर नोंद झाली आहे का याची प्रगणनकडून खात्री करून घ्या। अशा प्रकारच्या 3 महत्त्वाच्या प्रश्नांची म्हणजेच धर्म बौद्ध, प्रवर्ग व जात अनुसूचित जाती व तुमची जात आणि भाषा पाली याची नोंद करून घ्या आणि याची अचूक नोंद झाली आहे का हे प्रगणनकडून खात्री करून घ्या। योग्य नोंद करा आणि तुमचा इतिहास जपा, कारण आपली ओळख आपला अभिमान। चला तर मग या जनगणनेत अभिमानाने आपली ओळख नोंदवूया। जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा आवडला असेल आणि ही माहिती योग्य वाटली असेल तर इतरांना शेअर नक्की करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।